कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले, घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आहे आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना? ती हलकेसे स्मित करून म्हणाली, हो, मी खुश आहे. आता मला कोणाकडून काही नकोय. वकील कागद गोळा करू लागला आणि स्मिता आई वडिलांसोबत बाहेर पडली. कोपऱ्यात सुयोग तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभा होता. स्मिताने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि नातही. पहिल्या महिन्यामध्ये माहेरी सगळे फार प्रेमाने वागले. स्मिताला वाटलं, हे स्वातंत्र्य, हाच तो शांतपणा. दुसऱ्या महिन्यामध्ये घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला. भाऊ कधी रागानं बोलायचा, वहिनी टोमणे मारायची, मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना. भाचेही म्हणू लागले, आत्या किती दिवस इथे राहणार. तिसऱ्या महिन्यामध्ये घरातलं वातावरण बदलू लागलं. जिथं आधी प्रेम होतं तिथं आता भार वाटू लागला. स्मिता शांत व्हायची, पण मनात दुःख वाढत राहायचं. चौथ्या महिन्यामध्ये तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागले. बाहेर पडले की शेजाऱ्यांची खुसफुस, तिचा घटस्फोट झालाय, आता ही माहेरीच राहणार. स्मिताच्या आत काहीतरी तुटत होतं. तिला पहिल्यांदा जाणवलं, सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ना ती पाहुणी होती ना घरची, फक्त एक ओझं होती. एका रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर यांपैकी काही मिळालं नाही. तिला कळलं, तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते, पण समाज आधी तिला जज करतो. आणि माहेर आहे, पण अधिकार काहीच नाही. माझं खरं घर मी माझ्या अहंकाराने सोडून आले. डोळ्यात तिच्या पाणी आलं. निर्णयाची किंमत आता समजत होती. 4 महिने पूर्ण झाले. स्मिताला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं. फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला. ती आकाशाकडे बघत बसायची. सुयोगच्या आठवणी मागून धावत यायच्या. त्याच्या सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात म्हणजे त्याचं साथ देणं. एका रात्री मन पूर्ण तुटलं. तिनं फोन उचलला, नंबर लावला. कॉल लागला. हॅलो सुयोग, स्मिता थरथरत्या आवाजात म्हणाली. सुयोग, आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येते. मला तुझ्यासोबत राहायचंय. दोन्ही बाजूला काही क्षण शांतता पसरली. सुयोग हळूच म्हणाला, मीही तुझ्या विना राहू शकत नाही. चूक आपल्या दोघांचीही होती. सुधारायला दोघांनीच सोबत चालायचंय. जर तू हो म्हणालीस तर मी आत्ता निघतो. स्मिताच्या गालावरून आसवं वाहू लागली. हो, मी तयार आहे. रात्रीचे 12 वाजले होते. सुयोग कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच आवाज, तिला घरी परत आणायचं आहे. सलग 5 तास ड्राईव्ह केला, न थांबता न दमता. सकाळी 5 वाजता तो स्मिताच्या माहेरच्या दारात उभा होता. स्मिता बाहेर आलेली, घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आई वडील देखील दारात येऊन थांबले होते. सुयोगनं नम्रपणे त्यांना प्रणाम केला. स्मिताने बॅग उचलली. ना बोलणं ना वाद. दोघांना कळलं होतं, हा निर्णय मनातून घेतलेला आहे. कार सुरू झाली आणि स्मिता परत तिच्या घराकडे, खऱ्या घराकडे निघाली. तात्पर्य, नाती कधी मोडत नाहीत, फक्त कधीकधी त्यावरील धूळ हळुवारपणे साफ करायची असते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका योग्य असतो का?